नमस्कार मंडळी, आम्रपालीज अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे शिमला मिरचीची भाजी आणि मुगाच्या डाळीची आमटी। कारण काळ्या तिखटाची बनवणार आहे म्हणून मी आमटी म्हणत आहे। आणि सर्वात पहिल्यांदा मी भात लावून घेत आहे आणि ह्याच्यासाठी मी चांतारा तांदूळ घेतलेला आहे। मी नेहमी वेगवेगळ्या तांदळाचा भात करते, कारण नेहमी एकाच प्रकारचा भात खाऊन कंटाळा येतो। तर कधी याचा करायचा, कधी आंबेमोहरचा करायचा, कधी कोलमचा करायचा, असे 1 2 3 प्रकारचेच आणते मी, खूप जास्त पण नाही। चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वरण बनवून घेऊया, म्हणजेच डाळीची आमटी बनवून घेऊया। आपण वरणासाठी नेहमी लाल तिखट किंवा हिरवी मिरची वगैरे वापरत असतो, पण मी हे काळ्या तिखटाचं बनवत आहे। खूप छान आणि टेस्ट येते याची। सगळ्यात पहिल्यांदा तेल गरम झालं की जिरी, मोहरी आणि थोडासा नकललेला लसूण टाकायचा। त्याच्यानंतर कांदा टाकायचा। कांदा छान परतला की लगेचच आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा। थोडीशी लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकायची आणि ती तेलातच छान परतून घ्यायची। त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा। टोमॅटो पण छान परतून घ्यायचा। टोमॅटो परतत असतानाच आपल्याला मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि काळं तिखट टाकायचं आहे, की जेणेकरून टोमॅटो सॉफ्ट होतं आणि भाजीला खूप छान टेस्ट येते। आणि खूप घाई नाही करायची फोडणी द्यायला। व्यवस्थित मसाला छान परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिजवलेली मुगाची डाळ घातलेली आहे मी। आणि ही डाळ मी सकाळी शिजवून ठेवलेली होती, त्याच्यामुळं संध्याकाळचा स्वयंपाक माझा एकदम फास्ट झाला, 15 ते 20 मिनिटातच। आणि शिमला मिरचीची भाजी बनवण्यासाठी मी आपला जो शेंगाचं कूट असतं ते घेतलेलं आहे, काळा मसाला घेतलेला आहे थोडासा, कारण मिरच्या खूप तिखट नसतात ह्या, आणि लसूण कोथिंबीरीची पेस्ट, मीठ घातलेलं आहे आणि थोडा मसाला मी याच्यामध्ये भरून घेतला आहे। खूप जास्त पॅक मसालाही नाही भरायचा, कारण मिरचीचं जे वरची लेअर असते हे पातळ असते आणि खूप मसाला घातला की नुसता मसालाच खाताने आपल्या तोंडात येतो। तर तसं न करता कमी मसाला भरायचा, कारण मिरच्या सॉफ्ट झाल्यानंतर बरोबर तो मसाला त्या मिरचीला ॲडजस्ट होतो। आणि बघा, मी फोडणीसाठी फक्त नकललेला लसूण, जिरे, हळद टाकलेली आहे। एवढी अप्रतिम मस्त भाजी होते ही शिमला मिरचीची। आणि याचे तुम्ही तुकडे करून ही कांदा टोमॅटो टाकून भाजी कधी ट्राय करा, खूप छान लागते। आणि वरण झालेलं आहे, वरतून कच्ची कोथिंबीर टाकलेली आहे आणि मी आता ताट लावून घेणार आहे। आणि शिमला मिरचीची भाजीमध्ये तुम्ही कसलंही पाणी टाकायचं नाही। तुम्ही नक्की एकदा या प्रकारे ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। कारण पाणी टाकल्याने शिमला मिरचीचं वरचं जे कव्हर आहे ते शिजत नाही लवकर। बघा किती मऊ छान झालेली आहे। फक्त तेल मिठामध्ये ताट झाकून छान परतवून घ्यायची। गरमागरम भाकरी करून घेतलेल्या आहेत मी एका साईडला। आमचे पप्पा आलेले आहेत आज, त्याच्यामुळे त्यांना भाकरी आवडते माझ्या हातची। मग म्हटलं चला गरमागरम आज भाकरीच बनवूया। आणि 4-5 भाकरी करून घेतल्या आणि ताट बनवायला घेतलं। बऱ्याच जणांना भाकरी बनवण्यासाठी प्रॉब्लेम होतो ज्वारीच्या, तर भाकरी म्हणजे चिरत असतील किंवा व्यवस्थित छान वरती जात नसतील किंवा तुटत असतील, तर सर्वात तुम्हाला सांगते योग्य पद्धत म्हणजे गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये पीठ तिंबायचं। गरम पाणी केल्यानंतर भाकरी खूप मऊसूत होतात। आणि भात वाढून घेतलेला आहे, वरण वाढून घेतलेलं आहे, शिमला मिरची वाढून घेतलेली आहे। याच्यासोबत तुम्ही कांदा, टोमॅटो, काकडी, लोणचं, शेंगाची चटणी पण सर्व करू शकता। आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली बघा, मी मस्त छान ताट सजवून घेतलेलं आहे आणि सर्वात पहिल्यांदा आमच्या पप्पांना वाढलेलं आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद।